तर आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका हा देशभर बसू लागलाय। एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालेला असतानाच लाकडांच्या दरामध्ये देखील 3 ते 4 रुपयांनी वाढ झाली आहे। छोट्या मोठ्या व्यावसायिकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे कोळसा वापरावा लागतोय। कोळशांच्या किमतीमध्ये देखील 4 ते 5 रुपयांची वाढ झालेली असून मागणीमध्ये 30% जास्त वाढ झाली आहे। कोळसा, हॉटेल, चहा, वडापाव या सगळ्याच हॉटेल चालकांना सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये लागत असल्यामुळे 30 रुपये किलो कोळसा हा सध्या 35 रुपये किलो दराने विकला जातोय। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। सध्या कोळशाच्या भावाला देखील कोळशाचा भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय। नाशिकमध्ये जर बघितलं तर अनेक जे छोटे मोठे चायवाले आहे किंवा त्या ठिकाणी मिसळवाले आहे, वडापावचे दुकानदार आहे, असे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना आता कोळशाचा वापर करावा लागतोय। काय सांगाल, किती कोळशाचा भाव सध्या सरासरी वाढलाय? किती रुपयांनी वाढला? 4 ते 5 रुपयांनी वाढले गेले आहेत। काय करायला कोण कोण घेतात? आपले हॉटेल व्यवसायवाले घेतात, चहावाले घेतात, मिसळवाले घेतात, वडापाववाले घेतात। त्यांना सिलेंडर गॅस मिळत नसल्यामुळे ते आता कोळशाचा वापर करतायत। सरासरी किती कोळसा आधी जायचा, आता किती मागणी वाढली आहे? किती मागणी? आता 20 ते 30% ते हे गेलेलं आहे, मागणी वाढली। किती अजून कोळसा तयार करायला दररोजचा किती वेळ लागत होता, आता किती वेळ लागतो? 2 तास 3 सरासरी 2 ते 3 तास लागले जातात। भाव जवळपास किती आता सध्या 5 रुपये आहे, किती वाढू शकतो? हे असं चालू राहिल्यानंतर ते काही कळायला मार्ग नाही, भाव जास्त वाढू शकतो। कॅमेरामन मंगेश सुनेचा शुभम बुडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।